आलेलो आहे पंढरपूरमध्ये अगदी भाजप प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज प्रचार यंत्रणा शुभारंभ चालू केलेला आहे. तरी आपल्यासोबत तिथले कार्यकर्ते आहेत, नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहे. अध्यक्ष नमस्ते. नमस्कार. आज सध्या तुम्ही प्रचार यंत्रणा चालू केली आहे. पंढरपूरचं काय व्हिजन आहे, काय सांगाल तुम्ही? आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मधून माझी पत्नी तेजश्री पानकर रोहित आणि कृष्णा कवडे यांच्या प्रचाराची शुभारंभ आम्ही भगवती देवी मंदिरापासून केलेले आहे. आणि आम्ही प्रत्येका मतदाराच्या दरवाजापर्यंत जाऊन उमऱ्यापर्यंत जाऊन कमळ कमळ हे चिन्ह आणि आमचं विजन राहील की ह्या प्रभागामध्ये स्वच्छता, रस्ते झाले पाहिजे. त्यानंतर जी काय आपल्याला काय मतदारापर्यंत पोहोचवता येईल किंवा त्यांची काय समस्या सोडवता येईल हे आमचं ध्येय राहील. सातत्यानं विरोधक असा आरोप करतात की समोरचे बाबा पंढरपूरमध्ये कित्येक वर्ष झालं रस्ते नाही, धूळ आहे. याबद्दल तुमचं काय आहे सध्या? म्हणजे तुम्ही ज्या आता सध्या नगरसेवक पदाला तुमच्या पत्नी आहेत. जर तुम्ही निवडून आला तर काय असणार विजन तुमचं? विजन आमचा आपल्या ह्या प्रभागाचा किंवा आपल्या पंढरपूर शहराचा की रस्ते आता आपण बघतच आलेलो आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. रस्ते ही म्हणजे आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रस्ते खराबच होणार. पण त्यानंतर आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, त्यानंतर अनेक वारी असो, त्या वारीच्या माध्यमातून आपण ते रस्ते पूर्णत्व करूनच घेतोय. पण आपल्या ह्या प्रभागाचं विजन राहील की ह्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे, आरोग्याची सर्वांची काळजी घेतली पाहिजे, असं आमचं विजन आहे. आणि आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन कमळ ही चिन्ह आणि नगरपालिकेमध्ये आम्ही 100% कमळ ही चिन्ह झेंडा रोवू आम्ही तिथं. सातत्यानं आज विरोधक आरोप करतात की 40 वर्ष झालं या भागामध्ये किंवा पंढरपूर शहरामध्ये परिचारक यांची सत्ता आहे. तर कवडे साहेब तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. पण कुठलंही चांगलं काम करायला म्हणलं तर वेळ लागतच असतो. त्याच्यामुळं वेळ लागणारच आहे ना. आता इथून पुढे जे आत्तापर्यंत उपनगरातली भरपूर कामं झालीत. काही ठराविक भागातली कामं राहिलीत. आता तर ह्यांची बीजेपीची आपली सत्ता आहे आणि आली तर इथून पुढे भरपूर आणि विकास काम होणार आहेत. तुमचं या सध्या गल्लीसाठी एक बाबा पाण्याची योजना असेल, गटरीची योजना काय प्रलंबित आहे का? आहेत काम आहेत. थोडे रोडची काम आहेत, थोडे ड्रेनेजची काम आहेत, थोडे आपल्या रोड लाईटची काम आहेत, ती ड्रेनेजची आहे, ती इलेक्ट्रिक बोर्डची कमतरता आहे थोडी. अध्यक्ष सातत्यानं इथं क्रीडा संकुलन नाही किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं सातत्यानं बोललं जाते. तिथं पाण्याचाही प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या भागामध्ये आहे. रस्ते सुद्धा काही ठिकाणी म्हणजे रस्त्याचाही प्रश्न काही ठिकाणी गल्लीबोळामध्ये झालेले नाही येत आहे. त्याच्यामुळं आपण ह्या ठिकाणी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन एक नवीन चेहरा द्या असे एक आश्वासन आपण त्यांना देतोय की आम्ही तुमचं काम पूर्ण करू, जे काही राहिलेले आहेत ते, म्हणून आम्हाला यावेळेस निवडून द्या अशी एक आमच्या त्या मतदारापर्यंत आमची भावना आहे पोहोचवण्याची. आणि या ठिकाणी आपल्या अनिल नगर भागामध्ये पाण्याची टाकीची पण मोठ्या म्हणजे मंजूर झालेली आहे. आपल्यासोबत महिला नगरसेवक पदाला उभारणाऱ्या महिला सुद्धा आहेत. तुम्ही जण? नाही. ताई नमस्कार आणि तुमचं नाव नमस्कार. सांगा. तेजश्री रोहित पानकर, चिन्ह कमळ. तुम्ही आज सध्या महिला म्हणून नगरसेवक पदाला उभा आहे. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय करणार आहे? महिला सक्षमीकरणासाठी आम्ही रस्ते पदाला उभारला आहे. महिला सक्षमीकरणासाठी या प्रभागमध्ये काय करणार आहे तुम्ही? जे काही योजना आहे रस्ते करणार आहोत आम्ही पहिल्यांदा. हा. परत पाण्याचा काय प्रॉब्लेम असेल तो दूर करणार आहोत. आणि लाईटींसाठी ना काय असेल नाही का स्वच्छतेचा प्रश्न पण दूर करणार आहोत. महिलांचं काही अडचण असेल तर ते पण दूर करणार आहोत. विरोधकाच काय आव्हान वाटते का तुम्हाला? विरोधकाचं काही आव्हान नाही. लोकांना आता परिवर्तन पाहिजे आहे आपल्या इथं. जे आता तुम्ही बघताय प्रशांत मालकाच्या अंडर खाली इथं कोट्यावधी रुपयाचा निधी आलेला आहे आणि त्यांच्या अंडर खालीच कामं झालेलं आहे. पण अनिल नगर प्रभागात हे झोपडपट्टी म्हणून कोणच म्हणलं जात नाही, पण हे मालकांनी सगळं दिलेलं आहे. लोक म्हणतात आम्ही आणलं, काही सुद्धा नाही. मालकाच्या तुझा खाली झालेला आहे. सातत्यानं विरोधक असं म्हणतात की 40 वर्ष परिचारकांची सत्ता आहे, पण पंढरपूर धूळमुक्त नाही, खड्डेमुक्त नाही, पाणी नाही, येणाऱ्या भाविकांची समस्या आहे. याबद्दल सातत्यानं तुम्ही म्हणताय मालकांच्या माध्यमातून आम्ही निधी आणलाय. मग निधी कुठे गेला? पण निधी आता तुम्ही बघताय ना, उपनगरात बघा 12 रस्ते मंजूर केले प्रशांत मालकांनी स्वतः. आता कॉलेज चौकातलं काम चालू आहे, ते धूळ तर उडणारच आहे ना. ते काम झाल्यानंतर धूळ मुक्त होईल, दिसल ना विरोधकांना. विरोधकांकडे मुद्दाच नाही काय असं आहे. त्याच्यामुळं म्हणणार विरोधक धूळ आहे, ही आहे, रस्ते खड्डे. हे होते भाजपचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार. त्यांनी आपल्या भावना आपल्या
कार्यकर्त्यापर्यंत किंवा आपल्या मतदारापर्यंत पोहोचवले आहेत. ह्या भागाचा विकास करायचा असेल तर भाजप या कमळ्या चिन्हाला निवडून द्या असं त्यांनी सातत्यानं आपली घरोघरी जाऊन प्रचार करून सांगत आहे.